गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्यात. भुदरगड तालुक्यातील ठरावधारकांनी आज आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी ठरावधारकांशी संवाद साधताना गोकुळ ही शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या कष्टातून उभी राहिलेली संस्था असून ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या ताब्यात जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. कोल्हापूरच्या विकासात राजर्षी शाहू महाराजांचं योगदान अधोरेखित करताना त्यांनी राधानगरी धरण, शेती विकास, औद्योगिकीकरण आणि स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या माध्यमातून उभ्या गोकुळच्या परंपरेचा उल्लेख केला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात गोकुळनं मोठं योगदान दिल्याचं सांगत उसाचा पैसा खर्चाला जातो, मात्र दुधाचा पैसा शेतकऱ्याच्या हातात शिल्लक राहतो असं सांगितलं. गेल्या 5 वर्षातील गोकुळच्या कारभाराचाही त्यांनी आढावा घेतला. दूध दरवाढ, मुंबईतील आधुनिक पॅकिंग प्रकल्प, CCTV, सौर ऊर्जा प्रकल्प आणि लंपी आजाराच्या काळात राबवलेले लसीकरण मोहीम ही गोकुळची महत्त्वाची कामगिरी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 5 वर्षातील प्रकल्पांमुळे गोकुळचं उत्पन्न वाढलं असून त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांना होत असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमुळे प्रत्येकाच्या घरात प्रगती होऊन शेतकऱ्याला ताठ मानेनं जगण्याची ताकद मिळाल्याचं सांगितलं. आपण 30 वर्षापूर्वीचा आपला स्वतःचा हिशोब केला तर माझी गाडी, माझं घर कशावर झालं तर शेती आणि दूध या 2 व्यवसायातूनच मी आज ग्रामीण भागातला माझा माणूस मोठा झाला. हे आपल्याला मान्य करावं लागेल. नोकरीला गावात काय आता प्रत्येक घरात म्हस मिळेल, नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणजे घर काढलं तर गोटा मिळेल, म्हस मिळेल, गाय मिळेल, परंतु नोकरीवाला माणूस त्या घरात मिळेल याची गॅरंटी नाही. मी हे हिशोब का सांगतोय की नोकरीमुळे ठीक आहे, नोकरीमुळे पण प्रगती अनेक कुटुंबाची झालेली आहे, तरी देखील या शेती व्यवसायामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला या जिल्ह्यामध्ये ताटमानेनं उभारायची संधी सुदैवानं गेल्या काही वर्षामध्ये मिळाली. आणि म्हणून गोकुळ महत्वाचं काय तर 5.5 लाख शेतकरी या जिल्ह्यातले या गोकुळवर अवलंबून आहे. यावेळी महायुती सरकारवर टीका करताना आमदार पाटील यांनी गोकुळची निवडणूक ही महायुती विरुद्ध जिल्ह्यातील दूध उत्पादक अशीच होणार असून ही केवळ राजकीय लढाई नसून शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं नमूद केलं. जे चांगले विषय संस्थांच्या डिबेंचरचा विषय असेल किंवा पशुखाद्याचा विषय असेल, TMRचा विषय या ठिकाणी असेल, या सगळ्या गोष्टी हिताच्या, गोकुळच्या हिताच्या जे आपल्याला करता येईल ते 5 वर्षात आपण केलेलं आहे. परंतु आता पुढच्या बाजूला महायुतीची मोठी ताकद असणार आणि ह्या बाजूला सामान्यांची ताकद असणार. आता ही लढाई दूध उत्पादक विरुद्ध महायुती अशी ही लढाई असणार आहे. आपण दूध उत्पादक एका बाजूला असणार आहे, जो दररोज दूध काढतोय, दररोज त्याला ज्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज आहे गोकुळची, ज्याला खऱ्या अर्थानं संसार त्या ठिकाणी चालणार आहे, तो एका बाजूला. आणि महायुतीची आता त्यांचे सगळ्यांचे स्टेटमेंट काय आहेत, सत्ता कोणाची येणार? महायुतीची. आम्ही म्हणतोय दूध उत्पादकाची आहे, म्हणजे जो कष्ट करतोय तिची सत्ता आली, त्याचं अश्रू या ठिकाणी पुसले पाहिजे, त्याच्या जीवनात आनंद आला पाहिजे. आणि म्हणून माझा एकच स्वार्थ आहे, दूध उत्पादकाची सत्ता तिथं आली पाहिजे, दूध उत्पादकाचं हित जोपासणारी आम्ही सगळे तिथं गेलो पाहिजे. ही माझी एकच भूमिका ही आहे. संस्था वाचली तरच आम्ही वाचणार आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संस्था जर वाचली नाही तर आम्ही वाचणार नाही. शेतकरी आणि दूध उत्पादकांना अधिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी यापुढेही काम सुरू राहील असं सांगत त्यांनी ठरावधारकांना निवडणुकीत एक दिलानं, एक विचारानं काम करण्याचं आवाहन केलं. यांचं काय कारभार जर उद्या दुर्दैवाने या ठिकाणी झाला तर इलेक्शन काय होईल असं वाटत नाही. मागच्या वेळी आपण मल्टी स्टेटसाठी या ठिकाणी लढा दिला. का दिला? कोल्हापुरातल्या ताब्यात राहावे. आज तुमच्याकडे यावं लागते सगळ्यांना, मला यावं लागते, विरोधातल्या माणसांना यावं लागते. का? मालक साधकता म्हणजे सभासद तुम्ही मालक आहे म्हणून आज यायला लागते. जर आम्ही 1000 संस्था कर्नाटक मधल्या केल्या तर तुमच्या गरजच नाही ना, म्हणजे ते 1000 झाले की संपला विषय, संपला नाही होत. आज खरा दूध उत्पादक हा त्याचा मालक असला पाहिजे. तो काही निर्णय घेऊ दे, त्याला त्याचं हित माहित आहे किंवा माझ्यासाठी कोण करते, मला जास्त पैसे कोण देणार आहे हे त्याला बरोबर कळते. असं काही कळत नाही अशातला भाग नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही तर राहावाच आहेच तुम्ही, पण तुम्ही सुद्धा आपला पाहुणा, आपले संबंधित प्रत्येक 5 ठरावधारकाला किमान आपण प्रबोधन केलं पाहिजे की बाबा आत्ताच तुझं पार्टीचं राजकारण,
तुझं बेदरीचं राजकारण हे सगळं बाजूला ठेव, त्यावेळी तुला काय करायचं ते कर. आता मात्र हे संस्था टिकली पाहिजे या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल. बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी दूध उत्पादकांचा आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते सचिन घोरपडे यांनी गोकुळचं नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या हाती द्यावं अशी ठरावधारकांची भावना असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता गोकुळच्या हितासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं. यावेळी SM पाटील, NK देसाई, भुजंगराव मगदूम, बाबासाहेब देसाई, दिलीप केणे, सागर देसाई, अमर बरकाळे, अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, नेताजी आरडे, विश्वजित हापे, जयवंत पाटील, अमर पाटील यांच्यासह ठरावधारक उपस्थित होते.